मला चालू करायला हे बघ ना. हा मग तरी पण मी काय दिसते मी तो गाइस ये देखो ऐसे डैडी का रोज हम लोग को ब्रश कराना पड़ता है. फुल शोरमा बनवायचा प्लॅन होता पण मम्मी थोडी लेट उठली पण तरी बघू. हे गाइस गुड मॉर्निंग, कसं काय, नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आज आपला जो व्लॉग आहे तो खूप बहुत दिनों के बाद आ रहा है. हिंदी मराठी मिक्स असणार, जेणे म्हणजे गुड्डूच्या गाववाल्यांना पण कळेल आपला व्हिडिओ काय आहे. सो ठीक है. सो अपना ये वाला व्लॉग जो है ना तो वो बहुत दिनों के बाद आ रहा है. एंड आज के व्लॉग में कुछ अपन अलग तो करने नहीं वाले. सो आज का व्लॉग पूरा का पूरा घर का ही रहेगा. आज संडे वीक ऑफ है. सुबह उठ के मैं मस्त वॉक वगैरह करके आया हूँ घूम फिर के. सो सोचा व्लॉग बनाते. मैं बाहेर जाने वाला था तेव्हाच मी विचार केलेला की व्लॉग बनवेन, बट नाही बनवला, एकटाच होतो म्हणून. स्वतः घरी आलो, थोडं चिकन वगैरह घेऊन आलो. काय बनवणार आहे, कसं बनवणार आहे ते तुम्हाला आज बघायला भेटेल. वो तुम लोग आज देखने मिलेगा चिकन कैसे बनाने वाले हम लोग आज संडे स्पेशल का. एंड देखते हैं आगे आज व्लॉग में क्या होने वाला है. सो नॉर्मल व्लॉग रहेगा, जैसा मैं आपको बोल रहा हूँ. पूरे घर का आज देखने मिलेगा हम लोग क्या करने वाले और क्या नहीं हुए. सो अभी जाना है मुझे, पहले नहा धो के रेडी वगैरह होना है. मम्मी तो सुबह 5 बजे उठती है, रेडी वगैरह हो गई है. एंड यहाँ पे देखो मम्मी बना रही है डोसे. मैं फ्रंट कैमरे से सब आपको दिखा रहा हूँ. एंड ये जो मैं अभी जस्ट चिकन लेके आया हूँ वो तो चिकन वगैरह बनवूया. कसं काय होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. आमचा किचन आहे छोटासा आणि इथे माझे पप्पा डॅडी माझे ब्रश वगैरह करत होते. सो त्यांचं ब्रश वगैरह करणं चालू आहे. तोपर्यंत म्हणजे मी जातो, त्यांना पाणी वगैरह देतो, ते फ्रेश वगैरह होतील. एंड देन आगे वीडियो कंटिन्यू करते. मुझे नहाना भी है तो पहले जाके नहाऊंगा अभी उनका ब्रश होने के बाद. सो मिलते हैं आगे. सो गाइस ये देखो ऐसे डैडी का रोज हम लोग को ब्रश कराना पड़ता है. मराठी हिंदी जे पण लोक तुम्ही समजून घ्या. हिंदीमध्ये याच्यासाठी बोलतो ना, गुड्डूच्या पब्लिकला समजलं पाहिजे, गुड्डूच्या गाववाल्यांना. सो इनको डेली का हम लोग को ऐसे ब्रश वगैरह कराना पड़ता है. फिर जगह पे ही मम्मी पूरा उनको कोच वगैरह की, बिकॉज अभी उनको चलने नहीं होता इसलिए. सो उनका होने के बाद अभी मैं नहाने जाऊंगा एंड देन हम लोग नाश्ता खाना पीना कंटिन्यू करेंगे. अभी वीडियोग्राफर मम्मी है, वीडियो मम्मी निकाल रही है. A few moments later. So guys, मैं भी अभी नहा धो के आया हूँ. एंड इस तरीके से हम लोग को डैडी को उठाना पड़ जाए, मतलब पप्पा ना उचलायला लगता है ऐसा. मैं 1 मिनट थांबा, टीव्हीचा आवाज कमी करतो, मग तुम्हाला आवाज क्लिअर येईल ऐकायला. एंड आई होप तुम्हाला प्रॉपर दिसला असेल. अब सभी को दिखा रहेगा किस तरीके से हम लोग डैडी को उठा दे. एंड ये है डैडी का नाश्ता. ये डोसा बना, डोसे के साथ जो कल रात की भाजी थी वो है. एंड खाएंगे डैडी नाश्ता. एंड तब तक हम लोग वेट करते हैं हमारा डोसा बनने का. मैं आपको दिखाता हूँ. सो इथे आपले एक डोसा बनतोय. चिकन आता मम्मीने धुवायला घेतला इकडे. आणि मी पण आता जस्ट आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे झालोय. एंड ही रेड वाली शॉर्ट्स घातली आहे आणि ही सँडो घातली व्हाईट वाली. असं बघायला फिजिक चांगलं वाटते पण पोट बीट बाहेर आलंय थोडं. सो अभी हम लोग हमारे डोसा बनने का वेट करते हैं, डोसा खाते. डोसा के साथ चटनी तो नहीं बनाई है मम्मी ने, बट मैंने सोचा था अगर मम्मी थोड़ी जल्दी उठ गई रहती ना, मम्मी जर लवकर उठली असती तर चिकन जे आणलाय ना त्याला आपण थोडं फ्राय वगैरे करून मस्त मी मायो वगैरे पण आणलेले. हे बघा हे वाले, म्हणजे पहिला डीमार्टला तर मला जात नाही, नंतर पहिला जायचं होतं मोठावाला आणत, तर हे छोटेवाले पॅक्स आणलेले. हे वाले मायो तंदुरी मायोनीस. हे नॉर्मल जे व्हाईटवाला मायोनीज येतं ना तसं नाही, ब्राऊन टाईप वाला असतं. सो हे वाला मायोनीज बरोबर चिकन एक नंबर लागेल. फुल शोरमा बनवायचा प्लॅन होता पण मम्मी थोडी लेट उठली, पण तरी बघू. थोडा आता 1-2 डोसा खातो, जरा पोटाला जरा आराम देतो. म्हणजे पोटाला भूक लागली तर जरा खातो डोसा अँड देन बघूया, जर जमलं तर बनवूया आपण. आणि मम्मी ना तिथे बाहेर माझी ऍक्टिंग करते. त्याला भूक लागते. चला तर आता जाऊया, नाश्ता विष्टा करूया. दाखवतो मी तुम्हाला मी काय नाश्ता करतो इथे. तो गाइस जस्ट आता मम्मी मला बोलत होती इथनं हार वगैरह काढ. सो मम्मी मुझे बोल रही थी हार वगैरह निकाल. सो आपण इथून हार वगैरे काढून ठेवलेत आणि आता इकडचा हार काढूया.
गणपती बाप्पाच्या देवळातला. ओके, स्वतः आपण हा पण हार काढलेला आहे आणि ते ठेवला आहे. एंड ये पेंटिंग मला तुम्ही सांगा, ये पेंटिंग आप मुझे बताओ कैसा लग रहा है. इस पे लाइट आ रहा है, कैसे कैसे कैसे. हा, इथून बघा. सो माझ्या ऑफिस मधला एक फ्रेंड आहे विघ्नेश करून, त्यांनी ही पेंटिंग काढली. त्यांनी काय काढली बघा ना, एकदम सेम एक्युरेट काढली आहे जशी आहे तशी. तो जैसे मैंने इंस्टाग्राम पे पोस्ट किया था ना, उसने सेम एज इट इज वैसे का वैसे निकाला है, एकदम डिटेल में. बहुत एक नंबर लगी है पेंटिंग. ओके, सो पुन्हा एकदा आपण तुम्हाला आपलं घर दाखवूया. घर म्हणजे ही वॉलच मला बघून एक नंबर होते. एक ही वाली वॉल, इथून दाखवतो मी तुम्हाला. हा, एक ही वाली वॉल अँड सेकंड ही वाली वॉल. आता सगळ्यांना असं वाटतं ये वाला देखे ये वॉलपेपर लगा है, बट ये वॉलपेपर नहीं है, प्रॉपर एकदम पेंटिंग है ये वाली. ओके, चलो फिर अभी नाश्ता करने का टाइम हो गया. मम्मी ने इथे डोसे वगैरे आणून ठेवले. डोसे आणि चाय आम्हाला तिघांना. चहा बोलतो, काही जण चाय बोलतात, तर माझ्या तोंडाने चायच येते, चहा येतच नाही. सो 4 डोसा खाऊया आणि नंतर बघूया. बनवलं तर मी शोरमा बनवीन, जर जमलं तर मी शोरमा बनवीन, पॉसिबल झाला तर. जर नाही जमलं तर मग आपण जे जेवण बनवणार आहेत ते तुमको आप सभी को देखने मिलेगा. क्या खाना, चिकन हम लोग किस तरीके से बनाते हैं वो, ठीक है. सो लेट्स सी. सो गाइस, फायनली आपलं डोसा आणि चाय आपलं पुढ्यात आलेली आहे आणि आता आपण करूया नाश्ता. आणि मी तुम्हाला सांगतो कसं झालं आणि कसं नाही ते. टेस्टला एक नंबरच झाला असणार, मला माहिती आहे, पण तरी तुम्हाला एकदा दाखवतो खाऊन कसं झालं आणि कसं. हे बघा, सो हे आपली चहा, मला ना काळी चहाच आवडते. हे बघा कसं दाखव, काळी चहा आणि आपला डोसा. एक नंबर. चटणी मम्मीने बनवली नाही, कारण का मी काल नारळ वेरळ 1-2 वेळा बोलली मम्मी मला आणायला, पण मी विसरलो. मग त्याच्यासाठी चटणी नाही बनवली. आणि आता आपण चहा आणि डोसा खाऊया आणि नंतर पुढे आपण तुम्हाला भेटूया. सो गाइस, घर से रेडी वगैरह हो गया, हम लोग निकल गए थे. एंड अभी आया हूँ थोड़ा एक दोस्त के घर पे, दोस्त के बिल्डिंग में. तो हम लोग यहाँ पे रिसेप्शन पे वेट कर रहे हैं. एंड अभी जाते देखते उसके घर पे मिलते. वो तो रिकॉर्ड नहीं करूंगा, बट इसके आगे का देखते हैं अपन क्या करने वाले. सो गाइस, ये जो बिल्डिंग है, इसी बिल्डिंग में हम लोग आए थे. अभी मी गेलेलो बाहेर आणि जस्ट आता आलो मी. वाजलेत 4:15. मम्मी पप्पा दोघं पण झोपलेत बाहेर. आणि मम्मी तर वाट बघून कंटाळली, म्हणजे 2-3 वेळा कॉल केला मला आणि मला जास्तच उशीर झाला. सो मी तुम्हाला दाखवत आता. दोघं पण झोपलेत, मम्मी आणि पप्पा दोघं पण झोपलेत. हे बघा वरती पप्पा, मम्मी इथे आपलं जेवण. सो दोघं पण मस्तपैकी झोपलेत आता जेवण वगैरे. आणि मी तर गपचूप जेवण वगैरे घेतलं, फ्रेश वगैरे झालो, म्हणजे थोडं कामासाठीच गेलेलो बाहेर आणि जस्ट आता आलो. सो हे बघा, हे जेवण घेतलं. इथे भात, थोडंसं ग्रेव्ही टाकली, इथे सुकं चिकन बनवलंय, फ्राइड चिकन, आणि जे सकाळी आपण डोसे बनवलेले ते. जेवण वगैरह घेऊया एंड देन उसके बाद मैं जाके सोऊंगा, थोड़ा सो के उठूंगा. एंड उसके बाद अपन थोड़ा कंटिन्यू करते वीडियो. मला चालू करायला हे बघ. ना, हा, मग तरी पण मी काय दिसते, मी लाल दाबा, बटन बंद कर. दाबलं. सो गाइस, दुपारी आपल्याला काय दाखवायला भेटलं. नंतर मी जेवण जे झोपलो ते तुम्हाला मी बोललेलो. म्हणजे आप सभी को मैंने बताया था कि मैं हम लोग के घर पे चिकन कैसे बनता है तो वो दिखाऊंगा. बट जैसे मैंने ब्रेकफास्ट किया उसके बाद मैं बाहर निकल गया था. सो तेव्हा काय दाखवायला भेटलं नाही. जरा कामासाठी गेलेलो बाहेर. नंतर आलो तर ही लोक सगळे झोपलेले होते. सो 4 बजे आप लोगों ने देख लिया रहेगा कि खाना टाइम है. एंड देन उसके बाद 4:30-4:45 बजे कुछ सोया था, और मम्मी ने उठाया भी नहीं. तो अभी 7-7 बजे घर पे थोडे मेहमान लोग आए थे. सो तेव्हा झोपलो, तेव्हा उठलो मी. आणि त्याच्यानंतर आता थोडं टाइमपास केला आणि डॅडींना आता मालिश करतो. तो संडेला मी करतो आणि बाकीचे नॉर्मल दिवस डॅडी स्वतः करतात, मंडे टू सॅटर्डे पर्यंत, आणि संडेला मी करतो. सो हे चालू आहे. हे झाल्यानंतर आपण जेवूया. आणि जेवण आता तुम्हाला प्रॉपर दाखवतो आम्ही कसे जेवतो आणि काय आहे. बघितलं तर आहे तुम्ही तसं आफ्टरनूनला जेवणामध्ये, तरी पुन्हा एकदा दाखव.
आणि आजच्या ब्लॉग मध्ये दुपारचं काहीच रेकॉर्ड करायला नाही भेटलं, काय गेलो कुठे गेलेलो हे सगळं. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपको देखने मिलेगा उसमें. सो गाईज तेल वगैरे मालिश वगैरे करून झालं, 5-10 मिनिटं बसलो आम्ही. तर वाजले 10ला 5-10 मिनिटं आहेत काहीतरी, आणि जेवण करायला बसलो. इथे मम्मी बसली आहे ह्या साईडला. मम्मीने तर थोडंसं जेवण घेतलंय कारण का मम्मीचं पोट टाईट वाटतंय. डॅडींना थोड्या वेळाने भरवणार आहे मम्मी. आणि हे माझं जेवण ह्या साईडला दुपारसारखंच आहे, भाकऱ्या, चिकनची ग्रेव्ही, राईस, आणि हे आपले फ्राईड गेलेलं आहे, फ्राईड चिकन आहे. सो आजचा ब्लॉग कसा वाटला आणि कसा नाही ते तुम्ही नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला कमेंट करा, म्हणजे व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओवरती, आणि चैनल को जाके आप सब्सक्राइब कीजिए. ठीक है, चलो फिर बाय बाय. मला दाखव.